पारीच्या अगोदर 26 धावा, परंतु ऐकूया आपण ही सुमधुर गाणी. जाऊया डीजे मास्टरकडे. सव्वीस धावेची कहाणी आहे. सुरू राहणार आहे ही लढाई, कारण की वडवळ विभागामध्ये असणारे दोन्ही संघ आहेत. वडवळची क्रीडा नगरी होम क्राऊड वाट पाहत आहे, कारण की घरेलू मैदानाच्या आतमध्ये सगळे आपले लाडके खेळाडू खेळ करत आहेत. 18 चेंडू 26 धावा रोखल्या जाणार काय, या ठोकल्या जाणार. पाण्याकरिता ही चाललेली झुंज आहे. पहिल्या मॅन्डेटरी असणाऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहू शकाल 30 चा घेरा सजला गेलाय. एक खेळाडू लॉंग ऑन, त्यासोबतीने एक खेळाडू ऑर्थोडॉक्स काव कॉर्नर मिड विकेट रिझनच्या दिशेने डीप मध्ये तैनात केला. अंकुश चाळकेने पहिल्या ओव्हर साठी भूमिका प्रामुख्याने स्वतः स्वीकारली आहे. जिम्मेदारी स्वीकारणं ही काही मोठी गोष्ट नाहीये, परंतु जिम्मेदारीला आपल्या कर्तव्याप्रमाणे निभावणं ही महत्वाची गोष्ट आहे, आणि ती जिम्मेदारी आज निभावी लागणार आहे. अजय महाराजचे विरुद्ध मागील इनिंग मध्ये अंकुश चाळके खेळ पाहिलाय. आज अंकुश चाळके गोलंदाजी करतोय, अजय महाराजे फलंदाजी. दोघांचा अंकुश चाळकेचा फलंदाजी मध्ये हातखंडा आहे, अजय महाराजेचा गोलंदाजी मध्ये, परंतु एक परिस्पर आज गावामध्ये खेळत असताना दोन्ही खेळाडू प्रयत्न करणार आहे जिंकवण्यासाठी. जे स्वतःच्या हाती मिळाले ते मात्र त्याला साध्य करावं लागणार आहे. अंकुश चाळके गोलंदाजी करेल, अजय महाराजे फलंदाजी करणार आहे. पहिलाच बॉल, ताकद 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 पाहायला मिळाली. ताकद काय आहे ते दाखवलं अजय महाराजे. चेंडूला अक्षरशः डोळ्याची पापणी फिरण्या अगोदर पाठवले सीमा रेखा पार. षटकार षटकार षटकाराने सुरुवात. अंकुश चाळकेने चौकाराच्या मदतीने सुरुवात केली आहे, परंतु या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय आणि सोबतीने आव्हान सोपं करण्याचं काम केलंय अजय महाराज याने. 6 रन्स मिळालेत. सावकाश जावं. कोणी हॉलेंडर आहात त्या साईडने. चेंडू आलाय. अजय महाराजांनी देखील वाट पाहिली. एखादी सजनी ज्याप्रमाणे आपल्या घरून जाते ना माहेरी, त्याप्रमाणे अजय महाराजांनी वाट पाहिली, कारण की पहिल्या चेंडूला सीमारेखे बाहेर पाठवलंय. 4 रन्स मिळालेत. सुरुवात चांगली केली आहे. लेकटर चेंडू आहे. भन्नाट ताकद मनगटी ताकद कशाला म्हटलं जातं दाखवलंय त्यांनी. अजय महाराज यांनी सलगचा दुसरा चेंडू सीमापार, आणि हे 300 आम्हाला लागू झाले जणू काही. प्रेम सपकाळ यांनी पहिला आमचा प्रेक्षक मिळाला आम्हाला, ज्यांनी ही कॅच पकडली आणि 300 रुपयाचा तो मानकरी ठरला. अंकुश चाळकेला मात्र विचार करण्यास भाग पडले. विचारात तो अगोदरच होता. तिसरा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, परंतु आता कदाचित त्याला डगआउटकडे यावं लागणार आहे. विकेटचं नुकसान आहे. बारा रन्स इथून कंप्लीट झाल्या होत्या, परंतु अजय महाराज जे भाई देखिए ज्यादा जल्दी की अति गाई आणि या संकटामध्ये घेऊन जाईल ते पाहायला मिळालंय. अजय महाराज याचा विकेट गेलाय. आता खऱ्या अर्थाने आत्मविश्वास दुणावला असेल, कारण की अमरदीप धवली संघ देखील हार मानणारा नाही. आता त्यांचं कदाचित वेगळी प्लॅनिंग सुरू असणार आहे धावा रोखण्याकरिता. रमेश महाराजचे अनुभव आता बरंच काही पाहायला मिळणार आहे. यंगस्टार खेळाडू मध्ये पाहायला मिळेल, अनुभवी खेळाडू पाहायला मिळेल, कारण की जय भवानी ब संघ आहे आणि त्यांचे प्रयत्न बघा आज विचार करण्यास भाग पडला अंकुश चाळके सारख्या खेळाडूला. नो मॅच देअर इन लँड. मजल खूप दूरवर आहे. चेंडू निघून जाणार आहे सीमारेखेच्या बाहेर. चौकार ही भूमिका स्पष्ट केली आहे फलंदाजांनी, परंतु गोलंदाजाची भूमिका अजून देखील विचार करण्यास भाग पडत आहे प्रत्येक प्रेक्षक वर्गाला. चेंडू पुढे हाताळले जात आहेत. एक मिड विकेट रिजनला क्षेत्ररक्षक, त्यानंतर लॉंग ऑफ लेग क्षेत्ररक्षक ठेवणं ही विचार करण्यास भाग पाडण्यासारखी गोष्ट पाहायला मिळाली. पुढे चेंडू केलाय, केवळ बॅट चेंडूचा ताळमेळ. चेंडू सीमारेखेच्या बाहेर. पुढे चेंडू होता. इथून धावा रोखण्याचं काम जरूर पाहायला मिळालं असतं, परंतु धावा मिळाल्या त्या 4. चौकार रमेश महाराजे
रमेश महाराजे यांनी देखील सांगितलंय अजून देखील जोश तोच आहे, फक्त संधी कमी आहे. हवेतून उडवलाय चेंडू तिथेच आहे. क्षेत्ररक्षण फील्ड सिच्युएशन बदलली आहे. जय कदम आलेत आणि भाई देखिए देर आहे लेकिन दुरुस्त आहे. मॅच अजून देखील बाकी आहे. 10 फलकामध्ये 16 अंक आहे. 10 धावा अजून देखील रोखायचे आहेत. चेंडू बरेचसे हातात आहेत. अर्थातच जिथे या षटकामधले 4 चेंडू समाप्त झाले होते, हा 5वा चेंडू जिथे विकेट मिळाला. अजून देखील 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 धावा रोखायच्या आहेत. 10 धावा 13 चेंडू आहेत. ही मॅच कुठेही वळू शकत आहे. वळणं खूप कमी आहेत. खालापूर पेन रोडला ना जर आपण गेलो तर वळणं खूप कमी आहेत. त्यामुळं कधी कधी झोप लागते. ससा आणि कासवाची लढाई नाहीये, परंतु क्रिकेटमध्ये असणाऱ्या पटलावरती कामगिरी या खेळाडूंना आम्ही बऱ्याच कालावधीपासून ओळखत आहे. तर आज देखील अमरदीप दौली संघाचे खेळाडू गोलंदाजीमध्ये प्रयत्न करू शकत आहेत. 13 चेंडू 10ची मॅच आहे. 10 धावा रोखायचे आहेत अमरदीप दौली संघाला. 16 धावा गोळा झालेत. निर्धाव चेंडू आहे. डॉट बॉल आहे. डॉट बॉलच्या बरोबरीने 6 चेंडूचा खेळ समाप्त. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि त्यासोबतीने आवश्यक धावा आहेत त्या 10. आमचे पाहुणे सन्माननीय श्री निलेशजी कदम साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करेल. त्यांना विनंती करेल की आमच्या मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून या शृंखलेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत आहे. 12 चेंडू आणि 10ची मॅच आहे. महत्वाची भूमिका एका खेळाडूला घ्यावी लागेल, ती मात्र गोलंदाजाला. मॅच सोपी झाली जय भवानी कुसावडे संघाच्या बाजूने. जय भवानी कुसावडे ब संघाच्या बाजूने हे सांगणं खूप महत्वाचं आहे. असंघाचे खेळाडू आता जवळीक साधत आहेत, परंतु आपल्याला आज नशीब बलवंत असेल परंतु संधी आपल्याला नसणार आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. 10 धावेची आवश्यकता आहे. लवू चाळके गोलंदाजी करण्याकरिता मार्गक्रमण करणार, सुरुवात करणार. या 10 धावेंना रोखण्याची आरंभ करणार. शंख फुंकला जाणार काय? पहिलाच बॉल आहे. सन्नी कदम याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. षटकाराकरिता कृष्णा सकपाळ्याने सांगितलंय ठोकून की षटकाराकरिता 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे, परंतु 500 रुपयाहून अधिक महत्वाची ती मॅच आणि मॅच मध्ये 10 रन्स हवेत. 11 चेंडू आता शिल्लक राहिलेत. सन्नी कदम विरुद्ध अनुभव 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 खूप मोठी गोष्ट आहे. लवू चाळके ऑल ऑन द ग्राउंड. कार्पेटच्या मदतीने सिंगल मिळेल. किशोर शिंदे चुका कमी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फिल्डिंग जर पाहिली ना तर जे दोन्ही खेळाडू लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनला दोन्ही क्षेत्ररक्षक जे तैनात केलेत अमरदीप दौली संघाने, त्यांना बीट करणं मी म्हणेल कठीण ठरेल. जय कदम मी म्हणेल की एखाद्या वेळेला ससा देखील फास्ट पळत नसणार आहे, परंतु जय कदम आणि किशोर शिंदे ज्या वेगाने पळतात त्या अनेक वेळा पाहिले. कठीण होती धाव, परंतु सन्नी कदमचा प्रयत्न जणू काही कृष्णा सकपाळने लावलेलं पारितोषिक मला मिळवायचं आहे त्याचा प्रयत्न, मला विजयी करायचंय संघाला त्याचा प्रयत्न, परंतु 1 रन मिळालाय. 10 चेंडू शिल्लक आहेत. 9 धावा अद्यापर्यंत जय भवानी ब संघाच्या खात्यामध्ये 26चा पाठलाग 17 पर्यंत मजल मांडली आहे आणि इथून पुढे अजून देखील धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 9 धावा. रोशन मराठे बॅटची एज घेतलीये. जणू काही हाताला भाकरी लागली गेली होती, परंतु तोंडाजवळ घेता जमली नाहीये. विकेटचं नुकसान पाहायला मिळत आहे. मॅच ठोके वाढवण्याचं काम, दगदग वाढवण्याचं काम, दगदग केली जाते अमरदीप दौली संघाच्या माध्यमातून, परंतु जय भवानी संघाच्या सगळ्या प्रेक्षक वर्गाची, सगळ्या पाठी राख्यांची धगधग वाढवण्याचं काम लवू चाळके यांनी केलंय. मैदानामध्ये स्कोर कार्ड मध्ये इक्वेशन बदललंय. 9 चेंडू 9 धावा, 9 धावा आणि 9 चेंडू शिल्लक आहेत. एखादा डॉट बॉल, रंगतदार सामना. ही रांगोळी आता खऱ्या अर्थाने जय भवानी कुसावडे संघाची आहे, परंतु 7 कोणाचा होणार आहे पाहणं गरजेचं आहे. त्यासाठीची मेहनत. रवी महाराजे नवीन फलंदाज, बॅटिंग क्रमांक 5, बॅटर क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, गोटी नेम लगावण्याचा प्रयत्न. अंकुश चाळके खूप कमी वेळा बचाव करताना फलंदाज पाहायला मिळाला, परंतु रन्स काही रोखू शकले नाहीयेत.
महत्वाच्या आहेत त्या धावा आणि त्या धावा काही रोखू शकले नाहीयेत। सिंगल मिळेल, 8 चेंडू 8 धावेची आवश्यकता आहे आणि इथून अजून देखील मॅच शिल्लक आहे। बरेचसे आमचे सगळे पाठीराखे बरेचसे पाठीराखे वाट बघते तिकडून की मॅच कोणाच्या बाजूने कधी झुकणार आहे। एक फटका आता खऱ्या अर्थाने मी म्हणेल की लहू चाळकेनी फुगा असतो ना त्याला हवा बंद करण्याचं काम केलंय, प्रेशर बनवण्याचं काम केलंय आणि पिन टोचली जाणार काय पाहावं लागेल। स्वार केला चेंडू, जय कदम, नो चान्सेस, सन्नी कदमला चान्सेस कमी आहेत, विकेटचं नुकसान आहे। धगधग वाढवण्याचं काम आहे, धगधग वाढलीये, डोक्याला आता प्रेशर खऱ्या अर्थानं ती ऍड यायची ना आपल्या टीव्ही वरती, सॅरेटॉन गोळी आणण्याची वेळ आली आहे। सॅरेटॉन गोळी कोणाला तरी खावी लागणार आहे, आज सॅरेटॉन गोळी कोणाला तरी खावी लागणार आहे, कोण ना कोणतरी डोक्यादुखीचा शिकार होणार आहे। लहू चाळकेनी काय गोलंदाजी केली आहे, गोलंदाजीमध्ये अफलातून कामगिरी, फलंदाजांनी देखील प्रयत्न चांगले केले, अपयश मिळालं आणि क्षेत्ररक्षक शोधला तो चुकीचा, कमी चुका आहेत त्याच्याकडून। नवीन बॅटर संकेत बंधूची जागा बंधूनी 10 नंबरचं सरकार जणू काही मैदानाच्या आतमध्ये उतरलंय। रवी महाराज यांनी संकेत कदम त्यांना धावा देखील 10च्या कमी मिळवायचे आहेत। चेंडू हातामध्ये बरेचसे आहेत त्यांच्या, जिथे मात्र 7 चेंडू आहेत, 10 फलकामध्ये आवश्यक आहेत त्या धावा, 8 धावा, 7 चेंडू 8 धावा। लहू चाळके इथून किशोर शिंदे सिंगल मिळेल, कारण की क्षेत्ररक्षण याच्यावरती मेहनत केली आहे। अमरदीप दौली संघाने सगळ्यात मोठी मेहनत केली आहे क्षेत्ररक्षणावरती, इथे कमी मिस्टेक पाहायला मिळतात, मॅच होती कुठे, मॅच आली कुठे। अजय महाराज पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार, तिसऱ्या बॉलवरती विकेट मिळालाय। आता ही मॅच कुठे आले, 6 चेंडू 7 धावा, 7 धावा आणि 6 चेंडू शिल्लक आहेत। यालाच तर म्हटलं जातं क्रिकेटला पण सरडा बोलतो, परंतु खऱ्या अर्थाने हा रंग ज्या पद्धतीने बदलतोय त्यामध्ये आपल्याला वेळ देखील देतोय, त्या वेळेमध्ये आता विचार करावा लागतं की जिथे आपल्याला योग्य डिसिजन घ्यावा लागणार। एखाद्या चुकीच्या डिसिजनच्या मागे पळून चालत नाही, परंतु एखादा डिसिजन चुकीचा होत देखील नाही। त्या कारणाने क्रिकेटला म्हणलं जातं की हा सरडा आहे, जिथे मात्र कोणाचं काहीच चालत नाही। सरडा आहे, पलभर में राजा पलभर में भिकारी है। 6 चेंडू 7 धावा, दोन्ही संघ आपले आहेत। आता रवी महाराजचे 10 नंबर सरकार आणि संकेत कदम पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये। अजय महाराज अति घाई संकटामध्ये घेऊन जाईल। अजय महाराज कदाचित त्यांची पल्सर बाईक आहे ती रस्त्याने सहज आणत असणार आहेत, परंतु रस्त्याच्या बाजूला असणारा तो एक बोर्ड त्याला लक्ष देऊन आवर्जून वाचावा लागणार आहे। तो आयुष्यामध्ये देखील सेम कार्य करतो, आयुष्यामध्ये धोका सगळ्या ठिकाणून मिळतो, प्रयत्नांना दाद द्यावी लागणार आहे। प्रयत्न केले जरूर, सगळे प्रयत्न करतात, जो खऱ्या अर्थाने प्रयत्न करतो तो जिंकतो असं नाहीये, परंतु प्रयत्नांना दाद देणार हवेमधून कॅच बनली आहे। मॅच शिल्लक आहे, इथे फलंदाज कोण जाणार, कदाचित मनोज महाराज नाव घेतलं जात आहे। मनोज महाराज मैदानाच्या आतमध्ये जाणार काय, आणि मनोज महाराज यांना पाठवलं देखील जात आहे। 5 चेंडू आहेत, 5 चेंडू आणि 7 धावा, काय अफलातून मॅच आहे। 5 चेंडू आणि 7 धावा, 7 धावा आणि 5 चेंडू शिल्लक आहेत। आयुष्याच्या लढाईमध्ये, या चढाईमध्ये एकच गोष्ट आहे, जिद्द आहे। जिथे कठीण काळामध्ये स्वतःला खऱ्या अर्थाने सांगावं लागतं हे कार्य मी देखील करू शकतोय, आणि गोलंदाजाने ते सांगितलं, आज मी कार्य यशस्वीरित्या पार करणार। हे कार्य माझ्याने पार होणार की नाही मला माहित नाहीये, परंतु मी प्रयत्न जरूर करणार, आणि प्रयत्नांना दाद मिळाली। पहिल्या चेंडूवरती चेंडू खराब होता, हापांती पूल केला, विदाउट फुटवर्क, चेंडू मागे गती नाही मिळाली आणि एलिव्हेशन कमी मिळता चेंडू गेला सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये। विकेटचं नुकसान आहे, दगदग वाढवणारी मॅच अजून देखील जय भवानी कुसावडे संघाचे पाठीरेखे बऱ्याचशा मोठ्या संख्येने गोळा झाले आहेत, परंतु गोळा करायच्या त्या 5 चेंडू मागे 7 धावा। जय कदम निघाला, मनोज महाराज पहिला चेंडू होता मनोज करिता, सिंगल मिळेल। दुहेरी अंकाचा प्रयत्न, काही नवीन करण्याचा प्रयत्न आहे, फेक होण्या अगोदर फलंदाजाची मजल मारली जात आहे क्रीज मध्ये, 2 धावा कंप्लीट। इक्वेशन आलंय, प्रति चेंडू मागे कदाचित आता जवळीक साधली जाऊ शकत आहे, कदाचित जवळीक साधण्याचा प्रयत्न करू शकत आहे, जिथे मात्र
गोलंदाज आणि फलंदाज त्या सोबतीने क्षेत्ररक्षक 4 चेंडू आणि धाव फलकामध्ये आवश्यक धावा आहेत त्या 5 धावा कदाचित नजदीक साधली जाऊ शकत होती जवळीक साधली जाऊ शकत होती परंतु अजून देखील फैलावलेलं क्षेत्ररक्षण आहे आणि जय भवानी कुसावडे संघ प्रति चेंडू सिंगल बनवण्याचा प्रयत्न करत आहे मनोज फटका हवेमधून स्वार केला या चुका आहेत सचिन सकपाळने सकाळपासून काही मेहनत केली नाहीये असं नाहीये परंतु आता केलेली मेहनत आहे ज्याला दाद दिली जाते प्रेक्षक वर्गातून टाळ्याचा कडकडाट डीजे मास्टर शांत राहिले नाही तर मॅच ही अशी होती की खऱ्या अर्थाने तवा गरम होता आता खऱ्या अर्थानं भाकरी भाजण्याचं काम झालं असतं परंतु विकेटचं नुकसान आहे अजून देखील चलिए भाई मैच कोई जीते कोई अंदर नहीं जाएगा और अभी भी दूरी बनाई रखिए चला अंतर घाटा पार्टी रखे अंतर घाटा तीन चेंडू आणि 5 धावा 5 धावा आणि 3 चेंडू शिल्लक आहेत जय कदम ने एक कदम मंजिल की ओर आणि यशस्वीतेच्या पुढे त्याचा प्रयत्न अमरदीप दवली संघ मजा खूप आली आहे ब संघाच्या विरोधात अमरदीप दवली कोलवट टप्प्यावरती या छोट्याशा फलंदाजाने देखील किमया दाखवले रवींद्र महाराज जणू काही तेजस एक्सप्रेस पाहायला मिळते की काय तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू केलाय आणि रवींद्र महाराज यांनी तिसरी धाव काही कंप्लीट होणार नाही परंतु सांगितलं तेजस एक्सप्रेस कशा पद्धतीने धावली जाते 2 रन्स मिळणार आहेत धावा महत्वाच्या आहेत कारण की ही धावांसाठी आहे आता मॅच हाय व्होल्टेज बनत चालली आहे धाव फलकामध्ये गाठला जातोय 23 धावा जमा झाले आहेत अजून देखील चेंडू शिल्लक आहेत दोन चेंडू 3 धावा प्रेक्षक वर्गामध्ये सगळ्यांचा जल्लोष अजून देखील उतरला नाहीये परंतु रवींद्र महाराज यांनी केलेली मेहनत आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी मागील चेंडूवरती कामगिरी केली आहे धावा चोरण्याकरिता आता त्यांना धावा या बॅटच्या माध्यमातून जमा कराव्या लागणार आहेत क्षेत्ररक्षकांना देखील तेवढीच कामगिरी करावी लागणार आहे फैलावलेलं क्षेत्ररक्षण आहे सिंगल धाव सहजरित्या मिळेल हे काही दृश्य नवीन सांगण्याजोगं नाहीये परंतु कॅप्टनचे माइंड सेट वेगळा असणार आहे हलक्या हाताने खेळले डाईव्ह लगावली सिंगल मिळेल सिंगल त्याच सोबतीनं सिंगलच मिळणार आहे विकेटचं नुकसान आहे विकेट कोणाचं आहे याला म्हटलं जातं चाणक्यगिरी जणू काही या मैदानाच्या आतमध्ये दुसरा चाणक्य निर्माण झाला अंकुश चाळकेने चतुराई दाखवली इथे मात्र फलंदाजाला मामा बनवण्याचं काम केलं एका बाजूने निशाणा साधलाय परंतु निगाहे कई और निशाणा कई और विकेटचं नुकसान रवी महाराज यांना माघारी यावं लागेल सिंगल मिळाली आहे एकच चेंडू शिल्लक आहे दोन्ही संघांसाठी एक चेंडू विजयाच्या समीप आणणारा एक चेंडू विजयाला दूर घेऊन जाणारा एक चेंडू विजय मिळवून देणारा आणि हा विजय चाळके जरूर आपण पाहू शकाल दौली टीमकडे विजय महाराज जरूर कुसावडे टीमकडे परंतु हा विजय खूप महत्वाचा आहे आणि एक चेंडू स्वतःसाठी आता शांत राहावं लागेल प्रत्येक खेळाडूला आज केलेल्या संपूर्ण दिवसाच्या मेहनतीसाठी स्वतःला आत्मचरित्र विचारावं लागणार आहे एका चेंडू मागे गोळा करायचे 2 धावा एक चेंडू शिल्लक आहे अंकुश चाळके लहू चाळके मैदानाच्या आतमध्ये विचार करत आहेत परंतु अजय महाराज यांनी दिलेला कान मंत्र हे महत्वाचा आहे एका चेंडू मागे 2 धावा आहेत 2 धावा आणि एक चेंडू शिल्लक आहे कोणी आतमध्ये जायचं नाही भाई देखिए मैच कोई भी जीते लेकिन अंदर कोई नहीं जाएगा आतमध्ये कोणी जाऊ नका एक चेंडू आणि 2 धावा आहेत 2 धावा आणि एक चेंडू शिल्लक आहे हे खऱ्या अर्थानं आता देवाची आठवण करणारी भूमिका आहे जिथे मात्र सगळं काही संपलं ना त्यावेळेला देवाला आठवल्याशिवाय काही आठवत नाही आणि आता नामस्मरण सुरू झालंय दोन्ही संघाकडून जय कदम की ओंकार हा बॉल हवेमधून स्वार केलाय सिंगल मिळाले दुहेरी धावेचा प्रयत्न दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेक झालीये खराब
अंपायर भाई कोई अंदर नहीं जाएगा, सुनने वाला कौन है। लेकिन देखिए अंपायर्स ने बताया रन पूरी हो गई मैच। जय भवानी बी टीम हार्दिक अभिनंदन आहे। आता कदाचित मला वाटत आहे की एखाद्या मी गोलंदाजाला पैसे पाहिले नाहीत, फलंदाजाला पैसे पाहिले नाहीत, परंतु या 2 रन्स काढणारे ओमकारला पैसे मिळतील ना हे पाहण्याजोग आहे। कदाचित अजय महाराज जे मॅन ऑफ द मॅच आहे या मॅच मध्ये, परंतु कदाचित मी म्हणेल की अजय महाराज जे मॅन ऑफ द मॅच। अजय महाराज यांनी सांगितलंय गोलंदाज स्वराज महाराज जे यालाही मॅन ऑफ द मॅच तो सुपूर्द करत आहे। स्वराज महाराज याला मी आमंत्रित करेल। दोघे बंधू आहेत। ओमकारने कार्यक्रम केला शेवटच्या टाइमला, 2025 सुरू झालंय, स्वराज देखील आलेत। मी विनंती करेल सामनावीरचा पुरस्कार देण्याकरिता सन्माननीय विद्यमान सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वडवाळ ज्ञानेश्वरजी सुतार साहेबांना की आपण नाणेफेकीचा कौल देखील करावा, त्यासोबतीने मिळालेलं कॅश प्राइज आपण सुपूर्द करावं, ट्रॉफी देखील आपण स्वराज याला सुपूर्द करावी। हेलो नीलेश कदम